Let's start with the passive voice. कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोग म्हणजे नेमकं काय? What is the passive voice? A sentence generally begins with the performer of the action, that is subject म्हणजे कर्ता असतो, कर्त्याने सुरुवात होते वाक्याची, त्यानंतर क्रियापद असतं, then the object or person that the action is perform on, किंवा एखादी व्यक्ती असते ज्याच्यावरती क्रिया घडलेली आहे. यालाच इंग्लिशमध्ये ॲक्टिव्ह सेंटेन्स असं म्हटलं जात असतं. म्हणजे कर्ता, क्रियापद आणि कर्म. साधारणतः वाक्यरचना अशी होत असते S+V+O. इथे दिलेलं वाक्य आहे जॉन क्लीन द रूम. वाक्यरचना लक्षात घ्या पुन्हा SVO. आता बघूया या वाक्याचं पॅसिव्ह कसं होईल. तर आपल्याला माहीत आहे की कर्म हे कर्त्याची जागा घेत असतं पॅसिव्ह वॉइस बनवत असताना. कर्माने वाक्याची सुरुवात करून आपण साधारणतः पॅसिव्ह सेंटेन्स बनवत असतो. दिलेल्या वाक्यामध्ये कर्म म्हणजे ऑब्जेक्ट होतं द रूम. त्यानंतर दिलेलं वाक्य हे भूतकाळात असल्यामुळे टू बीचं रूप आलेलं आहे वॉज, आणि क्लीनचं पास्ट पार्टिसिपल आहे क्लीन. द रूम वॉज क्लीन. येथे ही झाली पॅसिव्ह रचना. आणि आपल्याला जर का कर्त्याचा उल्लेख करायचाच असेल तर त्यानंतर बाय हा शब्द लिहून त्यानंतर ॲक्टिव्ह सेंटेन्समधील सब्जेक्ट हा वाक्याच्या शेवटी लिहायचा असतो. एक गोष्ट लक्षात असू द्या, इंग्रजीमध्ये सर्वच वाक्यांमध्ये ऑब्जेक्ट असतं असं काही नाही. ऑब्जेक्ट शिवाय सुद्धा वाक्य ही बनत असतात. साधारणतः 7 प्रकारची वाक्यरचना इंग्लिश वाक्यांमध्ये होत असते. पॅसिव्ह वॉइस करताना एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट असतं त्याच वाक्याचं आपल्याला पॅसिव्ह सेंटेन्स बनवता येत असतं. इथे बघा 2 उदाहरणं दिलीत. जॉन स्लेप्ट वेल, जॉन लिव्स फार अवे. या दोन्ही वाक्यांमध्ये ऑब्जेक्ट नाही म्हणजे कर्म नाही, म्हणून अशा प्रकारच्या या वाक्यांचं पॅसिव्ह वॉइस करता येत नाही. So do remember only the sentences which are having the object you can turn them into the passive voice. मग नेमका पॅसिव्ह व्हॉइस केव्हा वापरायचा असतो, कर्मणी प्रयोग केव्हा वापरायचा असतो, किंवा अशा प्रकारची वाक्य केव्हा वापरली जात असतात. साधारणतः आपल्याला कर्ता माहीत नसेल, वी डोंट नो द सब्जेक्ट, किंवा कर्त्याला वाक्यामध्ये महत्त्व द्यायचं नसेल, त्यावेळेस पॅसिव्ह रचना ही वापरली जात असते. उदाहरणार्थ somebody clean the room. या वाक्यामध्ये somebody हे सब्जेक्ट, क्लीन हे वर्ब आणि द रूम हे ऑब्जेक्ट. नियमानुसार द रूम हे ऑब्जेक्ट वाक्याच्या सुरुवातीला, त्यानंतर काळानुसार वॉज आणि पास्ट पार्टिसिपल क्लीन. When it is obvious to the listener or reader who the subject is because it is the person who usually does it. म्हणजेच काय, साधारणतः कर्ता कोण आहे, कारण तो कृती करत असतो. बघूया, द क्लीनर क्लीन द रूम. इथे कर्ता दिलेला आहे, कोण आहे, द क्लीनर, माहीत आहे. मग येथे त्याला महत्त्व द्यायचं नसेल तर फक्त पॅसिव्हमध्ये म्हणा द रूम वॉज क्लीन. मित्रांनो, आपल्याला जरा हे कंटाळवाणं वाटत असेल तर बघूया नेमकं स्टेप बाय स्टेप
पॅसिव्ह रचना नेमकी कशी बनवायची, पॅसिव्ह वाक्य कशी तयार करायची इंग्लिशमध्ये, साधारणतः कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात पॅसिव्ह बनवत असताना. नंबर 1, पुट द ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब ॲट द बिगिनिंग ऑफ युअर सेंटेन्स. दिलेल्या ॲक्टिव्ह वाक्यामध्ये जे ऑब्जेक्ट असतं म्हणजे क्रियापदानंतर आलेला शब्द ज्याच्यावर क्रियेचा परिणाम घडलेला आहे ते वाक्याच्या सुरुवातीला लिहा. त्यानंतर टू बीचं योग्य रूप लिहा. ॲम, इज, आर किंवा वॉच किंवा वेअर. काळ लक्षात घ्यायचा आणि त्या काळानुसार आणि कर्त्याच्या लिंगवचनानुसार टू बीचं रूप वापरायचं. आणि त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजेच पास्ट पार्टिसिपल फॉर्म ऑफ वर्ब हे लिहायचं. साधारणतः एवढ्या 3 गोष्टी जरी आपण नीट लक्षात ठेवल्या की आपल्याला पॅसिव्ह वॉइस सहज करता येत असतं. उदाहरणार्थ, द पोस्टमन डिलिव्हर्स द मेल. या वाक्यामध्ये द पोस्टमन सब्जेक्ट, डिलिव्हर्स वर्ब आणि द मेल हे ऑब्जेक्ट. आपल्याला लक्षात आलंय द मेल हे ऑब्जेक्ट आहे, ते वाक्याच्या सुरुवातीला लिहावं लागेल. द मेल घेऊया वाक्याच्या सुरुवातीला. त्यानंतर ॲक्टिव्ह सेंटेन्स हे सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आहे. द मेल हे सिंग्युलर आहे, थर्ड पर्सन सिंग्युलर, म्हणून टू बीचे रूप लिहा इज, द मेल इज. आणि त्यानंतर डिलिव्हरचं पास्ट पार्टिसिपल रूप आहे डिलिव्हर्ड. द मेल इज डिलिव्हर्ड. म्हणजे कर्म हे वाक्याच्या सुरुवातीला, त्या कर्मानुसार टू बीचं रूप आणि त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप. अत्यंत सोपी अशी ही रचना सहज लक्षात येईल आपल्याला. मग द पोस्टमन डिलिव्हर्स द मेलचं उत्तर आहे पॅसिव्हमध्ये द मेल इज डिलिव्हर्ड. पुढचं उदाहरण बघूया. द डेकोरेटर इज पेंटिंग माय रूम. कलर कॉम्बिनेशन जरी लक्षात घेतलं तरी आपल्याला लक्षात येईल माय रूम हे वाक्याच्या सुरुवातीला लिहावं लागेल, कारण ते दिलेल्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आहे आणि पॅसिव्हची रचना ही ऑब्जेक्टने सुरू होत असते. माय रूम. दिलेलं वाक्य हे प्रेझेंट टेन्समध्ये आहे. माय रूम इज. इथे कंटिन्युटी आहे म्हणजे ती क्रिया चालू आहे. इज पेंटिंग टू बी नंतर वर्बला आयएनजी लागलाय म्हणजे तो कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स आहे. माय रूम इज क्रिया हे चालू आहे असं दाखवण्यासाठी टू बीचं बीइंग, BEING, बीइंग हे रूप वापरायचं आहे. आणि त्यानंतर जे क्रियापद आहे त्याचं प्रेझेंट पार्टिसिपल न ठेवता पास्ट पार्टिसिपल बनवायचं आहे. म्हणजेच उत्तर आलं माय रूम इज बीइंग पेंटेड. तर मित्रांनो, अत्यंत सोपी अशी ही वाक्यरचना आहे. ऑब्जेक्ट वाक्याच्या सुरुवातीला, त्यानंतर टू बीचं योग्य रूप वापरायचं आणि त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप. पुढे एक उदाहरण बघूया. समवन स्टोल द मनी. बऱ्याच मित्रांनी गेस करेक्ट केला आहे. द मनी हे ऑब्जेक्ट, ते वाक्याच्या सुरुवातीला. स्टोल हे भूतकाळी रूप आहे स्टीलचं, म्हणून इथे द मनी नंतर आपल्याला टू बीचा फॉर्म कोणता घ्यावा लागेल, गेस करा. द मनी. इजचं पास्ट फॉर्म काय आहे, वॉज. द मनी वॉज. आणि स्टीलचं पास्ट पार्टिसिपल आहे स्टोलन. द मनी वॉज स्टोलन. हे आलं त्या वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइस. लक्षात घ्या, वेगवेगळ्या टिप्स मी वेळोवेळी तुम्हाला सांगतोय. जर का आपल्याला कर्त्याचा उल्लेख करायचा असेल
तर आपण कर्त्याचा उल्लेख पॅसिव्ह रचनेमध्ये क्रियापदानंतर बाय हा शब्द लिहून आणि दिलेला करता आपण लिहू शकतो. म्हणजेच बघा, माय रूम इज बीइंग पेंटेड बाय द डेकोरेटर. पॅसिव्ह रचना, ऑब्जेक्ट सुरुवातीला, त्यानंतर टू बीचे रूप, पास्ट पार्टिसिपल, त्यानंतर बाय आणि त्यानंतर ॲक्टिव्ह वॉइसमधील सब्जेक्ट. जर का ॲक्टिव्ह सेंटेन्स च्या सुरुवातीला नो वन किंवा नो बडी असेल तर पॅसिव्ह सेंटेन्स, पॅसिव्ह वाक्य हे निगेटिव्ह असणार. नो वन टर्न ऑन द लाईट. नाउ look here, the sentence starts with the no one, so the passive structure should be negative. The light was not turned on. Note number 3. If there is a preposition between the verb and the object, the preposition will remain after the verb. जर का दिलेल्या ॲक्टिव्ह रचनेमध्ये वर्ब आणि ऑब्जेक्ट यांच्यामध्ये प्रिपोजिशन असेल तर ते प्रिपोजिशन पॅसिव्ह रचनेमध्ये क्रियापदानंतर लिहायचं. दे टॉक अबाउट द इश्यू. येथे टॉक आणि द इश्यू यांच्यामध्ये अबाउट हे प्रिपोजिशन आहे, तर पॅसिव्ह रचनेमध्ये ते नेमकं कुठे लिहिलं जाईल? द इश्यू वॉज टॉक्ड अबाउट म्हणजे क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल फॉर्म लिहिल्यानंतर प्रिपोजिशन हे लिहायचं आहे. बघूया मित्रांनो, अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्हाला सर्व प्रकारच्या टेन्समध्ये आपण पॅसिव्हची रचना कशी करू शकतो, नेमकं टू बीच्या रूपांमध्ये काय बदल होत असतो ते समजून घेण्यासाठी इथे एक सॅम्पल म्हणून, एक नमुना म्हणून एक छोटंसं वाक्य घेतलंय आणि तेच साधारणतः 9 प्रकारच्या वाक्याच्या टेन्समध्ये कसं बदलेल ते आपण बघूया. प्रेझेंट सिंपल, आय डू इट. इट इन द बिगिनिंग, इट इज डन. इट हे सिंग्युलर आहे, थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणून त्यानंतर इज. पास्ट सिंपलमध्ये आय डीड इट. इट हे वाक्याच्या सुरुवातीला पॅसिव्हमध्ये, वाक्य हे भूतकाळी असल्यामुळे वॉज आणि क्रियापदाचं तिसरं रूप डन. फ्युचर सिंपलमध्ये साधा भविष्यकाळ असेल तर आय विल डू इट. पॅसिव्हमध्ये त्याची रचना होणार, वाक्याच्या सुरुवातीला इट विल बी डन. वाक्याच्या सुरुवातीला इट, त्यानंतर विल बी आणि क्रियापदाचं तिसरं रूप डन. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, चालू वर्तमान काळ, आय एम डुईंग इट. इट वाक्याच्या सुरुवातीला, त्यानंतर इज, क्रिया ही चालू आहे दाखवण्यासाठी बीइंग आणि क्रियापदाचं तिसरं रूप डन. पास्ट कंटिन्युअस, I was doing it. वाक्याच्या सुरुवातीला इट, वाक्य हे भूतकाळी आहे, ऑलरेडी टू बीचा फॉर्म आहे तिथे, म्हणून वॉज जसेच्या तसा क्रिया चालू आहे हे दाखवण्यासाठी बीइंग आणि त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप डन. फ्युचर कंटिन्युअसमध्ये आय विल बी डुईंग इट. वाक्याच्या सुरुवातीला इट, त्यानंतर विल बी बीइंग डन. प्रेझेंट परफेक्ट, आय हॅव डन इट. इट हे थर्ड पर्सन सिंग्युलर आहे म्हणून इट नंतर हॅज, त्यानंतर बीन आणि डन. इट हॅज बीन डन. परफेक्ट टेन्समध्ये बीन वापरतात. पास्ट परफेक्ट टेन्स,
आय हॅड डन इट. इट हे वाक्याच्या सुरुवातीला, त्यानंतर हॅड, त्यानंतर बीन आणि डन. इट हॅड बीन डन. फ्युचर परफेक्टमध्ये आय विल हॅव डन इट. इट वाक्याच्या सुरुवातीला ऑब्जेक्ट असल्याने, त्यानंतर विल हॅव बीन डन. इट विल हॅव बीन डन. अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्हाला वरील रचना लक्षात आल्या असतील. प्रत्येक टेन्सनुसार कसा बदल होतो ते पुढे बघूया. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. सुरुवातीला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. आय हॅव बीन डुईंग इट. ह्या काळाचं पॅसिव्हमध्ये रूपांतर होत नाही, पॅसिव्ह रचना ही होत नाही. लक्षात घ्या, मी 9 काळांची म्हणजे 3 मुख्य काळ आणि त्याचे प्रत्येकी 4 प्रकार होत असतात, म्हणून मी 9 काळ बोललो. 9 काळांमध्येच आपल्याला पॅसिव्हची रचना ही करता येत असते. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस ह्या ॲक्टिव्ह सेंटेन्समधील रचना फक्त होत असतात, पॅसिव्ह रचना त्यांच्या होत नाही. यू कॅनॉट टर्न देम इंटू द पॅसिव्ह वॉइस. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मोस्ट ऑफन स्टुडंट्स आर गेटिंग कन्फ्यूज. So do remember, you cannot turn the sentence into passive voice of present perfect, past perfect and future perfect. तर आता आपण SVO या स्ट्रक्चरचं पॅसिव्ह वॉइस कसं करायचं ते बघितलं. इतरही काही वाक्यरचना असतात, त्यांचं पॅसिव्ह वॉइस कसं होईल ते आता बघणार आहोत आपण. साधारणतः ज्या वाक्यांमध्ये इन्फिनेटिव्ह वर्ब असेल त्यांचं कसं होईल. समजा टू डू, त्याचं नेमकं काय होणार, बी डन. उदाहरणाद्वारे आपण समजून घेऊया. बी गोइंग टू ची रचना बघूया आपण. सुरुवातीला आय एम गोइंग टू डू इट. वाक्याच्या सुरुवातीला काय घेणार, गेस करा, इट. त्याच्यानंतर इज आणि गोइंग टू बी डन. इथे बी डन लक्षात घ्या. टू डू इटचं टू नंतर डू होता, इन्फिनिटिव्ह होता, म्हणून तिथे आपण बी डन केलेलं आहे. आय हॅव टू डू इट. हॅव टूची रचना असेल तर इट हॅज टू बी डन. कारण इट हे वाक्याच्या सुरुवातीला घेतलंय, ते थर्ड पर्सन सिंग्युलर असल्याने हॅज वापरलंय आणि टू नंतर इन्फिनिटिव्ह असल्यामुळे बी डन. यूज टू, आय यूज टू डू इट. इट यूज टू बी डन. साधारणतः 9वी आणि 10वीला अशा प्रकारच्या रचना ह्या विचारल्या जात असतात. त्याचबरोबर मॉडल ऑक्झिलरीज म्हणजेच कॅन, मे, माईट, वूड असे शब्द जर का क्रियापद म्हणून आलेले असतील तर अशा प्रकारच्या वाक्यांचं साधारणतः पॅसिव्हमध्ये कसं रूपांतर करायचं बघूया. जे मॉडल असतं त्यानंतर बी डन लिहायचं. इट कॅन बी डन. काही एक्सप्रेशन असतात ज्याच्यामध्ये जेरंड असतं. साधारणतः त्याला व्हर्बल नाउन असं सुद्धा म्हटलं जात असतं. वर्ब असतं ते, परंतु ते नाउन सारखं काम करत असतं. तर अशा प्रकारच्या वाक्यरचनांचं पॅसिव्ह वॉइसमध्ये कसं फॉर्मेशन करायचं, कसं रूपांतर करायचं, कसे बनवायची ती वाक्य बघूया.
आय अवॉइड सीइंग हिम. त्याच्यामध्ये तुम्हाला वरवर पाहता दोन व्हर्ब लक्षात आले असतील, अवॉइड आणि सीइंग. परंतु येथे मुख्य क्रियापद अवॉइड आहे आणि सीइंग ह्या वाक्यामध्ये जिरण म्हणून काम करत आहे, म्हणून त्याची पॅसिव्ह रचना होत असताना ही अवॉइड्स बीइंग सीन, म्हणजे त्याला लागलेला आयएनजी काढून त्या क्रियापदाचं काय केलेलं आहे, आपण पास्ट पार्टिसिपल केलेलं आहे. डोंट माइंड, आय डोंट माइंड टीचिंग हर. या वाक्यामध्ये हर हे ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये आहे, त्याला आपल्याला सब्जेक्टिव्ह केसमध्ये घ्यावं लागेल. हरचा झाला सब्जेक्टिव्हमध्ये शी, त्याच्यानंतर डोंट माइंडचं शी हे थर्ड पर्सन असल्यामुळे शी डझंट माइंड बीइंग टॉट. बऱ्याचदा काही पर्सन हे ऑब्जेक्ट पोझिशनमध्ये आलेले असतात, म्हणजे क्रियापदानंतर पुन्हा व्यक्तीचं नाव असतं. अशा प्रकारच्या वाक्यांचं साधारणतः नेमका कोणता ऑब्जेक्ट घ्यायचा, जर का दोन ऑब्जेक्ट आलेले असतील तर, किंवा एक ऑब्जेक्ट असेल तर काय करायचं नेमकं. समबडी पुश्ड मी, इथे मी हे ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये होतं, त्याचा सब्जेक्टिव्ह केस झाला आय वॉज पुश्ड. दे हॅव इन्व्हायटेड अस. येस, युअर गेस इज राईट. असचं काय होईल, वी, आणि नवीन ऑब्जेक्टनुसार हॅव आणि त्यानंतर बीन इन्व्हायटेड. someone was interviewing Jane. Jane was being interviewed. काही वाक्यांमध्ये ऑब्जेक्ट पण असतं आणि पर्सन पण असतं, म्हणजे दोन ऑब्जेक्ट आलेले असतात असं साधारणतः आपण अभ्यासलेलं आहे किंवा आपल्याला शिकवलेलं आहे. अशा प्रकारची वाक्यरचना म्हणजे एस प्लस व्ही प्लस ओ प्लस ओ असं आपण साधारणतः डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट अशा वाक्यरचना असतात. तर नेमकं आपण कोणत्या ऑब्जेक्टने सुरुवात करायची, नेमकं करेक्ट की रॉंग, तर दोन्ही प्रकारचे ऑब्जेक्ट पैकी कोणतं तरी एक जरी आपण वाक्याच्या सुरुवातीला लिहिलं, पॅसिव्ह व्हॉइस केलं की तरी दोन्ही रचना या ॲक्सेप्टेड असतात. बघूया. समवन हँड मी अ नोट. मी आणि नोट येथे दोन ऑब्जेक्ट आहे. मीचा अगोदर सब्जेक्टिव्ह केला आय, त्यानंतर आय वॉज हँडेड अ नोट किंवा अ नोट वॉज हँडेड टू मी. पुढचं उदाहरण आहे, दे हॅव सेंट अस अ कॉपी. अस आणि कॉपी हे दोन ऑब्जेक्ट आहेत. असचं सब्जेक्टिव्ह वी केलेलं आहे, वी हॅव बीन सेंट अ कॉपी, किंवा अ कॉपी हॅज बीन सेंट टू अस. दोन्ही प्रकारच्या रचना या ॲक्सेप्टेड आहेत. नेमक्या कॉमन मिस्टेक्स. बऱ्याचदा विद्यार्थी अत्यंत चांगली तयारी केलेली असते, परंतु तरीसुद्धा बऱ्याचदा नकळतपणे काही चुका ह्या अनवधानाने होत असतात. साधारणतः आपण चांगला सराव केला आणि लक्षात घेतलं की अशा चुका आपल्याला टाळता येत असतात. पहिली चूक आहे चेंजिंग द टेन्स टू अ सिमिलर टेन्स. जो टेन्स आहे तो जसच्या तसा ठेवतात. समवन हॅज रिपोर्टेड द इन्सिडंट्स. ह्या वाक्यामध्ये द इन्सिडंट्स हे वाक्याच्या सुरुवातीला हे प्लुरल आहे आणि क्रिया ही कोणत्या काळात दाखवलेली आहे? करेक्ट, परफेक्ट टेन्समध्ये आहे. मग काय रचना होईल? वेअर निघून जाईल. द इन्सिडंट्स हॅव बीन रिपोर्टेड. म्हणजे जो काळ होता
तोच काळ आपल्याला ठेवायचा असतो. इथे काळ बदलायचा नसतो. प्रेझेंट परफेक्ट होता तर त्याचा प्रेझेंट परफेक्टच राहिला पाहिजे. इथे पुन्हा बघा, दे आर गोइंग टू बिल्ड अ चर्च. अ चर्च विल बी बिल्ड. गोइंग टू ची रचना आहे आणि गोइंग टू ची रचना असलेलं वाक्य हे भूतकाळ दाखवत असतं असं आपल्याला माहीत आहे. काय वाटतं तुम्हाला, करेक्ट आहे हे सेंटेन्स पॅसिव्ह मध्ये? दे आर गोइंग टू बिल्ड अ चर्च. नाही, ते रॉंग होतं. त्याची पॅसिव्ह रचना होईल अ चर्च इज गोइंग टू बी बिल्ड. दुसरी चूक, साधारणतः टू बीचं योग्य ते रूप वापरायला विसरणं. समवन हॅज रिपोर्टेड द इन्सिडन्स. द इन्सिडन्ट्स हॅव रिपोर्टेड. करेक्ट आहे. सहज तुम्हाला लक्षात आलं असेल. ह्या जर का वापरलं तर पॅसिव्ह रचनेमध्ये ह्याव नंतर बीन, BEE इन, द इन्सिडन्ट्स हॅव बीन रिपोर्टेड हे करेक्ट आहे. बीन विसरला तर आपल्याला मार्क्स मिळत नाही मित्रांनो, ते सेंटेन्स रॉंग असतं. दे आर गोइंग टू बिल्ड अ चर्च. इथे अ चर्च इज गोइंग टू बिल्ड करेक्ट आहे. काय वाटतं तुम्हाला? हो, काय पाहिजे तिथे? टू बीचं रूप पाहिजे. नेमकं कोणतं रूप पाहिजे? मूळ रूप. टू बी जसच्या तसं लिहिलं जाईल. अ चर्च इज गोइंग टू बी बिल्ड. पुढे साधारणतः अजून चुका कुठे कुठे होऊ शकतात? बऱ्याचदा प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाला जे ING रूप लागलेलं असतं त्या रूपासहच क्रियापद पुन्हा लिहिलं जात असतं. परंतु पॅसिव्ह वॉइसमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, क्रियापदाचं नेहमी तिसरं रूपच वापरायचं असतं. इथे बघा, someone has reported the incidents. The incidents have been reported. They are going to build a church. उत्तर येण्याआधी गेस करा मित्रांनो. A church is going to be correct एक building. Good guess. Yes. काय होईल? Past participle form build. A church is going to be built. पुढे साधारणतः चूक कुठे होऊ शकते? प्लुरल आणि सिंग्युलर, एकवचनी की अनेकवचनी, नेमकं गोंधळात टाकत असतं. समवन हॅज रिपोर्टेड द इन्सिडंट्स. ऑब्जेक्ट हे सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? द इन्सिडंट्स हे ॲक्टिव्ह सेंटेन्समध्ये ऑब्जेक्ट आहे, ते सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? गेस करा लवकर. द इन्सिडंट्स हॅज बीन रिपोर्टेड चालेल का? गेस करा. हॅज करेक्ट आहे का तिथे? नाही. तर मग काय आलं पाहिजे? हॅव. कारण ऑब्जेक्ट हे प्लुरल फॉर्ममध्ये आहे म्हणून प्लुरलला हॅव हे हॅवचं रूप वापरलं जात असतं. दे आर गोइंग टू बिल्ड अ चर्च. इथे अ चर्च आर गोइंग टू बी बिल्ड करेक्ट आहे का हे? नाही. ऑब्जेक्ट नुसार आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, ऑब्जेक्ट हे सिंग्युलर आहे की प्लुरल.
दिलेल्या ॲक्टिव्ह वाक्यामध्ये काय टू बीचे रूप आलंय हे महत्त्वाचं नाही, तर नवीन ऑब्जेक्टनुसार असलेल्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट सिंग्युलर आहे की प्लुरल हे महत्त्वाचं आहे. त्यानुसार आपण टू बीचे रूप हे वापरलं पाहिजे हे लक्षात घ्या. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे जर का आपल्याला अजून व्हिडिओ अपेक्षित असतील आणि वेळेवर तुम्हाला ते माहीत झाले पाहिजे असे वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.